ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आता सायंकाळचे 7 वाजलेत. तर आजची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे आणि तो एक अनुभव आहे. आणि सांगण्याचं कारण म्हणजे काय, मी खूप वेळा तुम्हाला सांगतो की नकारात्मक विचाराची माणसं आपल्या आसपास असल्यानंतर आपल्याला अपयश येतं, कुठल्या कामामध्ये यश येत नाही. हे मी बऱ्याच व्हिडिओद्वारे तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर आज ही गोष्ट सांगायची की सकाळची गोष्ट सांगतो तुम्हाला. काय झालं, सकाळी म्हणजे मला म्हणजे मंगळवारी मी इंजेक्शनसाठी गेलो होतो बीडला. डोळ्यामध्ये इंजेक्शन घेतात ना ते शुगरमुळे, तर ते घेतलं होतं. परत मी आलो. आज बोलावलं होतं, 7 तारीख आहे ना, आज बोलावलं होतं डॉक्टरने की एकदा चेक करून पाहूया काय इंजेक्शनचा परिणाम झालाय का नाही, यासाठी मला त्यांनी बोलावलं होतं आज. तर मी सकाळी मंदिरातून समजा निघालो, असं थोडंसं अंतर गाठतो का नाही, तर एक गाडी आली. ती गावातलीच गाडी होती, पण मग आता नवीन गाडी होती. आणि मला काय शक्यतो मला गाड्या फिड्या काही कळत नाहीत, असल्या 4 चाकी गाड्यातल्या कार होती. एक चांगली महागाडी. ते आमच्या गावातले बिझनेसमॅन आहेत, गुत्तेदारी करतात, त्यांची गाडी होती. त्यांनी आली माझ्यासमोर आपलं उभा केली. म्हटले कुठं जायचंय? म्हटलं मला बीडला जायचंय. म्हटलं ते तर चला मी केजला सोडतो तुम्हाला. त्यांनी सोडलं. बघा ना कशी, आता योगायोग हे सांगायचंय काय, नजरेचं सांगायचं याच्यामध्ये. आणि मग मी केजच्या बस स्टँडवर समजा मी उभा राहिलो. उभा राहिल्यानंतर दुसरी एक गाडी आली. आणि गाडी बाजूला होती. मी लक्ष नसते माझं काही. स्टँडवरच्या कडेला तिकडे बाजूला उभा केल्याने एक माणूस, म्हणजे मुलगा, एक 20-25 वर्षाच्या बाहेरचा असेल तो मुलगा एक आला माझ्याकडे. आणि तुम्हाला ते गाडीकडे बोलावलंय म्हटलं. मी म्हणलं मी बीडला निघालोय. म्हटलं मला गडबड आहे, आता उशीर झालाय. म्हटलं पाऊस झिमझिम चालू आहे आणि उशीर झालाय, अगोदरच मला टायमिंगमध्ये जावं लागेल. म्हटलं कोण आहे? नाही, बोलवलंय तुम्हाला. म्हटलं 2 मिनिटासाठी या म्हटले. मी गेलो तर ती एक ओळखीची व्यक्ती सापडली. म्हणजे 1 महिन्यापूर्वी माझी बीडमध्येच भेट झाली होती. तर ती व्यक्ती म्हणले ओळखला का? म्हणलं हो. बघितलं वाटतं तुम्हाला? म्हणले बसा ना. म्हणलं महाराज. म्हणलं नाही. म्हटलं मी निघालोय बीडला. अहो तुम्ही बीडला काय करता? मी तुम्हाला सोडतो बीडला. म्हणले बसा. आता ते तसं म्हटल्यानंतर म्हणलं बसलो. मला वाटलं एकाला बीडला जायचं काय की. तर म्हणजे अहो तुमच्यामुळं माझं काम खूप मोठं झालं. काय म्हणली ती मधली व्यक्ती? म्हणलं काय मला आठवत नाही. तुम्ही मला तिथं त्यावेळेस सांगितलं होतं का आपल्या जवळपास कुठले समजा नकारात्मक विचाराचे लोक असतील तर त्यांच्यापासून दूर राहायचं, त्यांच्याशी संपर्क ठेवायचा नाही, ही तुम्ही मला एक सांगितलं होतं. तर ते मला त्यावेळेस तुम्ही सांगितलेलं पटलं आणि मी तसा प्रयत्न केला तर मला खूप यश यायला चालू झालं. म्हणले तुम्ही जी काही मुद्दे सांगितले होते, 10-5 मिनिटच आपली भेट झाली होती. म्हटले त्या वेळेमध्ये तुम्ही बरेचशा गोष्टी सांगितले की कसं राहायला पाहिजे, अगर कुठल्या माणसापासून म्हणजे काय असतं तर त्या माणसाला दूर ठेवायचं आणि कोणत्या माणसाशी संपर्क ठेवायचा, हे तुम्ही बोलला होतात. आणि ते तुम्ही सांगितलेलं मला पटलं आणि मी तसं अनुकरण तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलं तर मला खूप यश येऊ लागलं. म्हणले त्याच्याबद्दल मी तुम्हाला बोललो चहा पाणी कर. म्हणलं काही नको. म्हणलं तर मग म्हणले मग कुठं जायचंय? म्हणलं बीडला जायचं होतं दवाखान्यात मला. तर मग ते ड्रायव्हरला म्हणले काय कर, ह्यांना बीडला सोड. म्हणले महाराजांना बीडला सोड. तर म्हणलं नको. म्हणलं काय जातोयस? म्हणलं एसटी आहे ना. म्हणलं काय नाही करत अडचण. नाही सोड म्हणले. आणि नको नको म्हणताना त्यांनी सोडलं. आता ही गोष्ट आता 70 किलोमीटर मला बीडला नेऊन गाडीनं, त्यांच्या चांगल्या गाडीमध्ये नेऊन मला तिथे सोडलं बीडमध्ये दवाखान्यात.
आता सांगायचंय तुम्हाला काय मला ह्याच्यातून, की माणसानं प्रत्येक गोष्ट अपेक्षा कुठल्या गोष्टीची करायची नसते, पहिली गोष्ट. आता त्यावेळेस मी त्यांना एक सल्ला दिला आणि त्या सल्ल्यामध्ये ₹1 कुठली मागणी नाही, काय नाही, कुठलं काही त्याच्याबद्दल काही मागितलं नाही. मी मागत बी नाही असं. पण केव्हाचं काम, कधी केव्हा कुणाला कामाला पडतं काय, ते काही सांगता येत नाही. झालं. मी तेवढीच गोष्ट बोललो. त्याने त्याचं समजा अंमलात आणलं, त्यांना काही फायदा झाला. म्हणून त्या व्यक्तीनं एक गाडी आणि ड्रायव्हर मला दवाखान्यात सोडायला पाठवलं. म्हणजे तो म्हणजे त्यांना आलेला अनुभव, त्यांना काही गोष्टी आलेल्या त्याच्यामुळं त्यांनी पाठवलं. म्हणजे मी तुम्हाला खूप वेळा सांगतो, की आपल्या सभोवताली समजा नकारात्मक विचाराची जी माणसं असतात, आपली अधोगती करू पाहतात लोकं. त्याच्यासाठी आपण सतत जागृत राहिलं पाहिजे. ते समजा नकारात्मक बोलत असतील, काही असतील, तर आपण काळजीपूर्वक काळजीपूर्वक ते ऐकलं पाहिजे, कसे बोलतात, काय बोलतात आणि आपण त्यांच्यापासून दूर गेलं पाहिजे. कारण ह्या व्यक्तीला आलेला अनुभव, त्यांनी स्वतः मोठे बिझनेसमॅन आहेत ते. मोठे त्यांनी म्हणजे आता ज्या अर्थी एक व्यक्ती, आता मला जर किरायानं जर गाडी करायची असती बीडला जाण्यासाठी, तर 2,000-4,000 रुपयाला काही कमी नव्हतं. तर ते व्यक्तीने काय गरज नसताना समजा काय असू नसो, पण आपल्याला सोडलं. त्याचं काम तर पुढे बीडला असेल का, मला काय ते देणं घेणं माहीत नाही. पण ड्रायव्हर बरोबर मला सोडलं त्यांनी. झालं. आता तिथं दवाखान्यात बी समजा महाराज म्हणून वगैरे काय प्रतिसाद देतात मला चांगले. तिथंही झालं. तिथं पण तेच प्रकार झाला आता. म्हणजे आजचा दिवस सांगायचं म्हणजे 1 महिन्यापूर्वी माझी भेट म्हणजे आम्ही एका इंजेक्शन देताना ते जवळचेच आमच्या केज तालुक्यातलेच एक अधिकारीच रिटायर झालेत ते आता. ते अधिकारी होते माझ्या त्या ह्याच्यामध्ये वार्डामध्येच. ते थोडंसं तोंड ओळख. मग आज ते पण आलेले होते दवाखान्यात आणि मग त्यांनी बोलून घेतलं. म्हणले, "झालं का महाराज तुमचं?" म्हटलं, "हो, झालं. मी निघालो." म्हणलं. "मला काय चेकिंगला बोलवलं होतं." म्हणलं, "झालं निघालो." म्हणले, "थांबा ना." म्हणलं, "का?" "नाही." म्हणलं, "जाऊ दे." मला पावसा-पाण्याचं म्हटलं मला. "नाही." म्हणले, "आपली गाडी ना." म्हणले. "अहो, पण गाडीत जाऊ दे." म्हणलं, "जातो ना, तुमचा वेळ लागेल." "नाही." म्हणले, "लागू द्या वेळ, पण तुम्हाला तिथपर्यंत सोडतो ना, तुम्ही टेन्शन घेऊ नका." म्हटले. "तुम्हाला इथं जरी वेळ लागला थोडासा माझं होऊस्तर, तरी तुम्हाला मी बरोबर तुमच्या टायमिंगमध्ये तुमच्या आरतीच्या टायमापर्यंत पोहोच करतो." नंतर झालं. मग त्यांच्याबरोबर थांबलो, गप्पा गोष्टी ह्याव-त्याव केल्या. त्यांना काही गोष्टी बोलण्यात आल्या. त्याही माणसाने मला आता समजा मसाजोगपर्यंत आणलं. त्यांच्या तिथंच त्यांना उतरायचं. मग ते म्हणले, "सोडू का पुढे?" मी नको म्हटलं, "मी इथून इष्टीनं जातो" म्हटलं आता. तर योग चांगला लागला आजचा समजा माझा. निमित्त काय झालं, आपण एखाद्याला जर आपण सल्ला दिला, आता ह्या मसाजोगवाले जे आहेत त्यांना पण मी सल्ला दिला ना. मी एक काही गोष्टीतला सल्ला दिला. त्यांना माझ्या गोष्टी पटल्या, म्हणून त्यांच्या मनामध्ये सहानुभूती आली. आता महाराज हा विषय वेगळा राहिला. पण कुठंतरी माणसाला आपल्या जीवनातल्या गोष्टीविषयी खरं सांगितलं, तर त्या माणसाला त्याचा अनुभव आल्यानंतर तो माणूस विसरत नाही. तर एकंदरीत सांगायचं म्हणजे ही जी नकारात्मक ऊर्जा असते, त्याच्यापासून आपण सावध राहावं. बऱ्याच जणाला अपयश येतं या गोष्टीमुळं. आणि त्याचाच मी समजा तसा सल्ला दिल्यामुळे आजचा माझा जी आहे प्रवास, आजचं समजा दिवसभराचं कामकाज, दवाखाना वगैरे सगळं सुरळीत झालं. आणि मी आता समजा केजमध्ये उतरलो. आपल्या केजमध्ये उतरल्यानंतर थोडं लगेच रिक्षा लागली. रिक्षात बसतो का नंतर गावातून गाडी आली. तिने बघितलं मागून की म्हणले, "बसा." घरपोच सेवा दिली. आता मी फ्रेश झालो, सगळं व्यवस्थित. आता चहा पाणी वगैरे केलं नाही. आता फक्त पूजा अर्चा, दिवाबत्ती केली मी. आणि म्हटलं तुम्हाला काहीतरी गोष्ट बोलावी, कारण आज काही बोललो नाही तुमच्याशी, म्हणून मी आजचा हा किस्सा तुम्हाला सांगितला.
तर असो, ओम नमः शिवाय. आवरतो मी.